गेल्या 3 दिवसांपासून वसई, विरार आणि नालासोपारा परिसरामध्ये तुफान पाऊस पडतोय. या पावसामुळे येथील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालेलं आहे. रस्त्यावरती इतकं पाणी साचलंय की नागरिकांना चालायला सुद्धा त्रास होतोय. नेमकं वसई विरारमध्ये हे पाणी का साचतं याच्या मागची कारणं आपण समजून घेऊया. वसई विरारचा बराचसा भाग हा सखल आहे. त्यात प्रामुख्यानं नालासोपारा, मधुवन परिसर आणि राजावळी यांचा समावेश होय. पावसाचं पाणी या भागात गोळा होतं आणि ते लगेच वाहून जाऊ शकत नाही. शहरात अनधिकृत इमारतींचं प्रमाण सुद्धा वाढलंय. यामुळे नैसर्गिक पाणी वाहून जाण्याचे मार्ग, उदाहरणार्थ नाले, अरुंद झाले आहेत किंवा बंद झाले आहेत. पाणी अडकल्यानं पूरस्थिती निर्माण होते. खराब ड्रेनेज सिस्टीममुळे अनेक भागात सांडपाण्याची गटारं तुंबलेली असतात. नियमितपणे नालेसफाई न झाल्यामुळे पाण्याचा निचरा होत नाही. वसई विरारच्या जवळच अरबी समुद्र आणि खाड्यात पावसाच्या पाण्याचा निचरा होताना जर समुद्राला भरती असेल तर ते पाणी समुद्रात जाण्याऐवजी शहरात परत येतं. वसई विरारमधल्या या संपूर्ण 3 दिवसाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रवीण नलावडे यांनी. वसई विरार परिसरात मागील 4 दिवसापासून पावसाने धुवाधार बॅटिंग केलेली आहे आणि कधी नसा असा पाऊस वसई विरारकरांनी गेल्या 4 दिवसात बघितलेला आहे. मागील 4 दिवसात जवळपास 500 मिलीमीटर इतका पाऊस वसई विरार परिसरात पडलेला आहे. आणि वसई विरारमध्ये असा कुठला भाग नसेल, कुठचा रोड नसेल की त्या रोडवर पाणी आहे. सर्वच रोडवर पाणी आहे. सर्वाधिक पाणी आणि लोकांची हालत जी आहे वसई पूर्वेच्या मधुबन परिसरामध्ये. मधुबन परिसरामध्ये शनिवारी अक्षरशः समुद्रासारखं रूप आलेलं आणि गाड्या अक्षरशः पाण्यावर तरंगत होत्या. परंतु काल कुठेतरी पाणी ओसरलं आणि आज सकाळी पुन्हा मधुबन परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साठलेलं आहे. तर दुसरीकडे वसई पश्चिमेचा समतानगर असेल, मानव मंदिर असेल, कृष्णा टाउनशिप, गोकुल अंगण मोठ्या प्रमाणावर लोकांचे हाल झालेले आहेत. एकीकडे प्रशासनाची देखील तारांबळ उडालेली आहे, कारण प्रशासनाला रोज फोन जातात मिनिटाला, परंतु पोहोचणार पुढे आणि पोहोचणार कसं, कारण प्रत्येक ठिकाणी पाणी आहे. सकाळपासून लोकल सेवा देखील बंद झालेली आहे. त्यामुळे जे चाकरमानी मुंबईला कामासाठी निघाले होते ते पुन्हा रिटर्न आलेले आहेत. गेल्या 3 दिवसापासून शाळांना देखील सुट्टी आहे. आज सोमवार होता त्यामुळे शाळेला कालच सुट्टी डिक्लेअर केली होती. नालासोपारामध्ये देखील पावसाचा मोठा कहर पाहायला मिळालेला आहे. नालासोपारामध्ये ट्रॅकवर पाणी साठलं होतं आणि ट्रॅकवरून सकाळी मार्ग काढत लोकल ट्रेन ही पुढे सरकत होती. नालासोपाराच्या आसपास जर बघितलं तर कमरे इतकं पाणी पाहायला मिळालं. अनेक सोसायट्यांमध्ये पाणी शिरलेलं आहे. सोसायट्यांच्या पाण्याच्या टाकीमध्ये पाणी गेलेलं आहे. त्याच्यामुळे पाण्याच्या पिण्याच्या लोकांचे मोठ्या प्रमाणावर हाल झालेले आहे. सध्या महानगरपालिकेला कॉल फक्त रेस्क्यू ऑपरेशनचे येतात. अनेक ठिकाणी झाडं पडलेली आहेत. आज सकाळी वसई पश्चिमेच्या उमेळमान परिसरात चाळीमध्ये पाणी घुसलेलं. 8 ते 10 लोकांना तिथून रेस्क्यू करण्यात आलं. समाधान फाउंडेशन नावाची एक NGO आहे, ती रस्त्यावर उतरलेली आहे. सकाळी एका लहान मुलगा तापाने फणफणत होता, त्याला ट्रॅक्टरमधून सेवा देत त्याला हॉस्पिटलला ॲडमिट केलेलं आहे. लोकांचे मोठ्या प्रमाणावर हाल आहेत, कारण अर्ध्याहून जास्त वसईमध्ये बत्ती गुल झालेली आहे. कारण ट्रान्सफॉर्मरच्या आसपास पाणी पोहोचलेलं आहे, त्यामुळे लाईट नाही आहे. लाईट नसल्यामुळे मोबाईल नेटवर्क देखील मोठ्या प्रमाणावर ठप्प झालेलं आहे. जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालेलं आहे. न भूतो न भविष्यती असा पाऊस जो वसई विरारकरांनी पाहिलेला आहे. आता सर्व एक वसईकर देवाला प्रार्थना करतात की परमेश्वरा, हा वरुण राजाचा तांडव कुठेतरी तू थांबव, कारण आमचे आणखीन हाल होतील. कमरे इतकं पाणी, कुठे गुडघ्या इतकं पाणी लोक पाहायला मिळतात. तरुण मंडळी आहे जी पावसात अक्षरशः मारण्याची मजा घेत आहेत. कोणी बोट बनवलेली आहे थर्माकोलची, कोणी ड्रमचा सहारा घेऊन बोट बनवलेली आहे आणि त्या बोटीतून तरुण लोक जी मजा करतात. सर्वाधिक नुकसान हे व्यापारी मंडळाचं झालेलं आहे, कारण सर्व दुकानांमध्ये पाणी घुसलेलं आहे. दुकानांमध्ये जवळ 3 ते 4 फूट पाणी आहेत. अनेकांचे फ्रीजचं नुकसान झालेलं आहे, अन्नधान्याचं नुकसान झालेलं आहे. त्यामुळे व्यापारी वर्गाला मोठं नुकसान झालेलं आहे. एकीकडे आता अनेक लोकांनी डिमांड केलेली आहे की वसईमध्ये पूरस्थिती आलेली आहे, त्यामुळे पूर हा घोषित करून आम्हाला मदत कुठेतरी मिळाली पाहिजे. 4 दिवसापासून वसईकरांनी हे पावसाचे हाल बघितलेले आहेत. जो 15 वर्षापूर्वी 26 जुलैला पावसाचा हाहाकार होता, त्याच्यापेक्षाही मोठा हाहाकार वसई विरारकरांनी बघितलेला आहे. विवा कॉलेजचा परिसर असेल, विरारचा कुठलाही परिसर आहे, अनेक ठिकाणी पाणी भरलेलं आहे.
त्यामुळे लोक जे आहेत की आता बेहाल झालेली आहेत. नेमकं करायचं काय, कारण घरात लाईट नाही. महानगरपालिकेचे कर्मचारी असतील ते देखील मदतीच्या नावाखाली कुठे कुठे जाणार, कारण त्यांना कॉल जातात वरून ते देखील हतबल आहेत. समुद्राची भरती देखील ओटी नेहमी चालू आहे. आता हे पाणी कधी ओसरणार, कारण पाऊस थोडासा 4 ते 5 तास विश्रांती घेतो आणि तेवढ्याच जोमाने पुन्हा बॅटिंग करतो. पावसासोबत सोसाट्याचा वारा हा वसई विरारकरांनी पाहिलेला आहे. हा वाऱ्याचा वेग इतका प्रचंड होता की त्यामुळे वसई विरारकरांना नेमकं करावं काय ते कळू शकत नव्हतं. अनेक ठिकाणी झाडं जी आहेत की उन्मळून पडलेली आहेत आणि त्यामुळे जे झाडां कटिंग करायला कसं जाणार हा प्रश्न फायर ब्रिगेड पुढे आहेत. वसई विरारकर जे आता कमालीचे हतबल झालेले आहेत, कारण आता खऱ्या अर्थाने खाण्यापिण्याचे हाल लोकांचे झालेले आहे. आज सकाळपासून दुधाची गाडी, कारण दूध हे मोठ्या प्रमाणावर मुंबई आणि वरून येतं, मुंबईवरून दुधाची गाडी आलेली नाही आहे. तसेच भाज्या देखील आलेल्या नाही, त्यामुळे लोकांचे हाल झालेले आहेत. दुसरीकडे मुंबई अहमदाबाद महामार्गावर देखील मोठ्या प्रमाणावर पाणी आहेत. कामन असेल, पोमन असेल त्या भागात मोठ्या प्रमाणावर तबेले आहेत. त्या तबेल्यामधल्या म्हशी देखील अक्षरशः पाण्याखाली आहेत, त्यांना अक्षरशः सोडून देण्यात आलेलं आहे. तर दुसरीकडे मुंबई अहमदाबाद महामार्ग पाण्याखाली गेल्यामुळे गुजरात आणि मुंबई या दोन्ही राज्यांना जोडणारा महामार्ग आहे, त्यामुळे लोकांचे येण्या जाण्याचे देखील हाल झाले. अनेक लोकांची जी आहे की ट्रेनची तिकीट होती, विमानाचं बुकिंग होतं, ते देखील लोकांना कॅन्सल करावं लागलेलं आहे, कारण एअरपोर्टपर्यंत पोहोचणं किंवा रेल्वे स्टेशनपर्यंत पोहोचणं हे मोठं जिकरीचं लोकांना होऊन बसलेलं आहे. आणि तरी देखील पाऊस हा काही थांबायचं नाव घेत नाही. त्यामुळे आता वसई विरारकरांनी न बघितलेला पाऊस हा वसई विरारकरांना पाहावा लागतोय. याहूनही लोकांचे आणखीन हाल पाऊस थांबल्यानंतर होणार आहेत, कारण पाऊस थांबल्यानंतर खरं मोठं आव्हान असणारे साफसफाईचं, रोगराईचं, लोकांच्या सिंटेक्सच्या पिण्याच्या टाकीत पाणी गेलं ते साफ करावं लागणार आहे. आता सध्या फक्त ट्रॅक्टरने वाहतूक सुरू आहेत. अनेक गाड्या ज्या आहेत पाण्यावर अक्षरशः तरंगत आहेत. खेळण्यातल्या गाड्या जशा तरंगाव्यात तशा ह्या गाड्या तरंगत आहेत. त्यामुळे एकंदरच आता आपण काय केलं पाहिजे असा प्रश्न हा लोकांना पडलेला आहे. आता वरुण राजाने कुठेतरी विश्रांती घ्यावी हीच मागणी जी लोक करतायत. आता मुंबई अहमदाबाद मार्ग असेल तर दुसरीकडे जो सातिवली परिसर असेल, रेंज ऑफिस नाका असेल, त्या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणावर लोकांचे हाल झालेले आहेत. ट्रेन बंद असल्यामुळे लोक जी हतबल झालेली आहेत, जी लोक सकाळी मुंबईला गेलेली आहेत किंवा नाईटसाठी गेलेली आहेत ते देखील अटकलेले आहेत, त्यांना येण्यासाठी मार्ग नाही. अनेक लोक ट्रेनहून वसई स्टेशनपर्यंत येतात, परंतु आपलं घर गाठण्यासाठी त्यांना कमरे इतकं, गुडघ्या इतकं, छाती इतक्या पाण्यातून जावं लागतं. हा पावसाचा जोर हा तासनतास वाढत आहे. कुठेतरी थोडासा वेळ विश्रांती घेतो आणि पुन्हा एकदा पाऊस हा हे करत असतो. त्यामुळे नेमकं वसई विरारकर आता करायचं काय हे झालेलं आहे. त्यामुळे एकंदर वसई विरार परिस्थिती ही भयानक होत चाललेली आहे. हा जो एव्हरशाईनचा रोड आहे तो देखील मोठ्या प्रमाणावर पाणी आहे. जो वसईचा पश्चिम पट्टा आहे गावगावामध्ये देखील लोकांचे मोठे हाल आहेत. तर दुसरीकडे जो चुळणा गाव रोड आहे, चुळणा परिसर तो मोठ्या प्रमाणात उंच असा आहे, परंतु असं असताना तिकडच्या बंगल्यांमध्ये पाणी गेलेलं आहे. नाला हा नावाचा प्रकार वसई विरारमध्ये दिसतच नाही, कारण नाला तर सोडा, नाला अक्षरशः तुडुंब भरून वाहत आहे. त्यामुळे या पाण्यातून वाट काढत लोकांना आपलं घर गाठावं लागतंय. सध्या लोकांना फक्त स्वतःची काळजी घेणं हेच मोठं आव्हान असणार आहे, कारण एकीकडे लाईट नसल्यामुळे, मोबाईल चार्जिंग नसल्यामुळे लोक हतबल झालेले, मदत मागायची तर कोणाकडे, ज्यामुळे जे रुग्ण आहेत त्यांचे मोठ्या प्रमाणावर हाल झालेले आहेत. जोपर्यंत पाऊस थांबत नाही तोपर्यंत वसई विरारकरांचे हाल काही थांबणार नाही, कारण पाऊस जर थांबला नाही तोपर्यंत पाणी ओसरणार नाही, कारण समुद्र हा वसईला लागून आहे. त्यामुळे समुद्राचं पाणी देखील तेवढ्याच जोराने वसई विरारमध्ये येतं आणि तेवढ्याच जोराने वरुण राजा देखील बरसतोय. त्याच्यामुळे आता वसई विरारकरांचे हाल अक्षरशः बेहाल झालेले आहेत. कोणीही मदतीसाठी नाही आहे, कारण प्रत्येकजण आपला जीव कसा वाचेल, मी सुरक्षित कसा राहील अशीच सध्या लोक हे करतायत. त्यामुळे एकंदर आता सर्व वसई विरारकर अक्षरशः देवाकडे हात जोडून विनंती करतात की देवा हा वरुण राजाचा कोप कुठेतरी थांबव आणि आमचा बचाव कर. त्यामुळे आता वसई विरारकरांना नेमका वाली कोण उरलेला नाही. वसई विरारकरांसाठी वसई विरारकरच आहेत, कारण जेवणाचे मोठ्या प्रमाणावर हाल आहेत, कारण
लाईट नसल्यामुळे लोक घरात जेवण बनवू शकत नाही. सर्वाधिक हाल हे ग्राउंड फ्लोअरला राहणाऱ्या लोकांचे आहेत. ग्राउंड फ्लोअरमध्ये जवळपास 3 ते 4 फूट पाणी गेल्यामुळे लोकांचे फ्रीज असतील, सोफे असतील, सर्व काही नुकसान झालेले आहे. आणि ते लोक आपला संपूर्ण संसार घेऊन पहिल्या माळ्यावर, कोणी दुसऱ्या माळ्यावर, कोणी 5व्या माळ्यावर गेलेले आहेत. त्यामुळे लोक जे आहेत की दुसऱ्यांच्या घराचा आसरा घेतात, परंतु माणुसकीचा हा धर्म वसई विरारमध्ये पाहायला मिळतो. वसईकरांच्या मदतीला फक्त एक माणूसच येऊ शकतो एकमेकांच्या मदतीसाठी. त्यामुळे माणुसकीचं दर्शन वसई विरारमध्ये पाहायला मिळतं. सर्व परिसर हा बंद आहे. जवळपास स्टेशन एरिया जर काही भाग उंच आहे, वसई गावातला पापडी परिसर असेल किंवा वसई गाव, त्या परिसरात सध्या पाणी भरलेलं नाही. ते लोकांमध्ये कुठेही पाणी नाही, त्यामुळे ते लोक थोडे ते सुरक्षित आहे. परंतु लाईट नसल्यामुळे लोकांचे मोठ्या प्रमाणावर हार होतात. त्यामुळे आता वरुण राजाला एकच विनंती आहे की हा तुझा कहर जो आहे तो लवकरात लवकर थांबव. मुंबई तकसाठी प्रवीण नलावडे, वसई.